नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लोकसहभागातून साकारले बोर्ली पंचतनचे प्राचीन शंकर मंदिर। भक्तिमय वातावरणात उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे श्रद्धा, लोकसहभाग आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले। भाविकांच्या सहकार्याने पुनर्बांधणी करण्यात आलेल्या प्राचीन शंकर मंदिराचा उद्घाटन आणि नूतन मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी वास्तुशांती, होम हवन, कलशारोहण यांसह विविध धार्मिक विधी पार पडले। पंचगंगेचे पवित्र जल आणि समुद्रतीर्थाने पार्वती, गणपती, हनुमान, नंदी आणि कासव यांच्या मूर्तींचा जलाधिवास, ध्यानाधिवास करून वेद मंत्रांच्या गजरात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। हजारो भाविकांनी दर्शन घेत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता। जानेवारी 2024 मध्ये कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली, परंतु निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने बांधकाम काही काळ रखडले। यानंतर मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष इंद्रकांत हावरे आणि मंदिर समितीने भाविक, ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींना सहकार्याचे आवाहन केले। या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कुणी आर्थिक मदत केली, कुणी मूर्ती अर्पण केल्या, तर कुणी बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले। या लोकसहभागातून रखडलेले काम पूर्ण झाले आणि प्राचीन शिवमंदिर नव्या रूपात भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले। शासकीय निधीची प्रतीक्षा न करता शिवभक्तांनी मंदिर उभारणीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। श्रद्धा, एकजूट आणि लोकसहभागाच्या बळावर कोणतेही मोठे कार्य यशस्वी करता येते, हे बोर्ली पंचतनच्या शिवमंदिराच्या उभारणीतून भाविकांनी कृतीतून दाखवून दिले। मंदिराचे खरे वैभव त्याच्या भिंतीमध्ये नसून तेथील अखंड पूजा अर्चा, धार्मिक परंपरा आणि भक्तांच्या श्रद्धेमध्ये असते। शिवभक्तीची ही ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत अखंड तेवत राहो, हीच भगवान शिवशंभो यांच्या चरणी प्रार्थना, अशा आपल्या भावना शिवभक्त दिनेश कोठारी यांनी व्यक्त केल्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मकरंद जाधव, श्रीवर्धन। मंदिर समिती बोर्ली पंचतन अध्यक्ष इंद्रकांत हावरे। आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून सन 1968 साली सन्मान्य अध्यक्ष इंद्रकांत हावरे यांच्या वडिलांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यावर आत्ता हा जो कळस चढवला